मी स्वतःला विकेन. बापाच्या या एका वाक्यापुढं माझी डिग्री सुद्धा मला शून्य वाटायला लागली. त्या कागदावर सही करताना त्याचे हात नुसते थरथरत नव्हते, तर आतून त्याचा जीव तुटत होता. पण डोळ्यात मात्र आपल्या लेकरासाठी यमालाही नडण्याची एक वेगळीच आग होती. परवाचीच गोष्ट, रात्र वैऱ्याची होती. NICUच्या बाहेरच्या त्या थंडगार स्टीलच्या बाकड्यावर एक 30-32 वर्षाचा तरुण बसला होता. अंगावरचे कपडे साधेच, मध्यमवर्गीय, पण चेहऱ्यावरचं तेज चिंतेने झाकोळलेलं. मी नर्सला सांगून त्याला आत बोलावलं. त्याच्या बाळाची कंडिशन अत्यंत नाजूक होती. मी त्याच्यासमोर तो हाय रिस्क कन्सेंट फॉर्म सरकवला. तो नुसता कागद नव्हता. एका बापासाठी तो जणू मृत्यूचा सांगावाच होता. त्यावर स्पष्ट शब्दात लिहिलं होतं, उपचारादरम्यान बाळाच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास हॉस्पिटल जबाबदार राहणार नाही. ज्या हातांनी त्या चिमुकल्याला पहिल्यांदा कडेवर घेतलं होतं, त्याच हातांनी त्याच्या मृत्यूच्या शक्यतेवर सही करायची. त्या क्षणी त्या बापाच्या मनाची काय अवस्था झाली असेल. त्याने पेन हातात घेतला. बोटं थरथरत होती. हाताला घाम फुटला होता. क्षणभर पेन कागदावर टेकलं. तो गोठल्यासारखा थांबला. डोळे घट्ट मिटले. छातीत दाटलेला हुंदका गिळला. एक खोल श्वास घेतला आणि काळजावर दगड ठेवून एका झटक्यात सही केली. सही केल्यावर त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे काठोकाठ भरले होते, पण पाणी गालावर ओघळू दिलं नाही. तो जे बोलला त्याचे शब्द आजही माझ्या कानात घुमतायत. तो म्हणाला, डॉक्टर, हा घ्या कागद, सही केलीये, पैशाचं पण करतो काहीतरी, पण आतमध्ये माझ्या पोराचा श्वास थांबला नाही पाहिजे. साहेब, वेळ पडली तर मी स्वतःला विकेन, माझं कातडं विकेन, पण त्याला काहीही होऊ देऊ नका. तोच माझं जग आहे हो. तो बाहेर गेला आणि मी काचेतून बाहेर बघितलं. तोच तरुण जो आता माझ्या समोर एक कणखर पुरुष म्हणून उभा होता, तो बाहेर जाऊन NICUच्या खांबाला डोकं टेकवून लहान मुलासारखा मूकपणे रडत होता. आवाज नव्हता, पण तो हुंदका असह्य होता. बाप असाच असतो का? हा प्रश्न आम्हा डॉक्टरांना नेहमी छळतो. आईचं दुःख दिसतं, ती हंबरडा फोडते, आकांत करते, लोक धावतात, पाणी पाजतात, आधार देतात. तिचं दुःख मोकळं होतं. पण या बापाला सावरणारं कोणीच नसतं. त्याचं दुःख एकटं असतं. आतून कोलमडलेला असतानाही रडणाऱ्या बायकोला धीर देणं, नातेवाईकांच्या प्रश्नांना उत्तर देणं आणि पैशांची जुळवाजुळव करत राहणं, सगळं या एकाच माणसाच्या खांद्यावर. त्याला भीती वाटत नाही का? काळीज नाही का त्याला? वाटते ना. त्याच्याही काळजात भीतीचा ज्वालामुखी उसळत असतो. पण त्याला माहीत असतं, जर मीच खचलो तर हे अख्खं घर पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळेल. म्हणून तो स्वतःच्या भावना, स्वतःचं रडणं मनाच्या एका अंधाऱ्या कप्प्यात बंद करून ठेवतो. ज्या हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये माणसं देवाला हाक मारत असतात, तिथे हा बाप नावाचा माणूस कोपऱ्यात उभा राहून फक्त कॅल्क्युलेशन करत असतो. स्वार्थी आहे का तो? नाही हो. तो हिशोब पैशाचा नसतो. तो हिशोब आपल्या लेकराच्या आयुष्याचा असतो. पुढचा पगार कधी होईल? सोनं गहाण ठेवलं तर किती मिळतील? उसने कोणाकडे मागू? हे सगळे हिशोब कशासाठी? स्वतःसाठी नाही, फक्त त्या काचेच्या पेटीतल्या नळ्यांनी वेढलेल्या त्या चिमुकल्या जीवासाठी. आणि हो, अशा प्रसंगातून बहुतेक वेळा बाळ सुखरूप बाहेर येतं. पण त्या प्रवासात बापाचं काळीज किती वेळा तिळतिळ तुटतं ते फार थोड्यांना दिसतं. जेव्हा बाळ बरं होऊन घरी जातं तेव्हा सगळे कौतुकाने म्हणतात, आईच्या दुधाची ताकद. खरंय ते. आईचं प्रेम, तिची ताकद अफाटच आहे. पण त्या ताकदीला टिकवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करणाऱ्या बापाच्या घामाची किंमत शब्दात मोजता येत नाही. तो कधीच म्हणणार नाही, बघ मी तुझ्यासाठी काय केलं. तो फक्त दाराच्या कोपऱ्यातून पाहत राहील आणि बाळ हसताना त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर उमटणारी ती पुसटची समाधानाची रेष, तीच त्याची खरी कमाई. आज घरी गेल्यावर त्या बापाला घट्ट मिठी मारा, ज्याने स्वतःची स्वप्न, स्वतःच्या इच्छा जाळून तुमच्या आयुष्यात उजेड केलाय. त्याच्या त्या राकट हातांना एकदा स्पर्श करून बघा. असा बाप तुम्ही जवळून पाहिला असेल तर त्याची गोष्ट इतरांना कळायलाच हवी. नक्की सांगा. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.